तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रा, तो पूर्ण पत्ता सांग. मोहन पत्ता अर्जुन रावसाहेब अंबोरे. बरं. आणि गाव आहे सावरखेडा, तालुका जिल्हा हिंगोली. बरं. तर मला सांगा, आता हे आपल्या इथे दुग्ध व्यवसाय आहे, तर हे कधीपासून आहे तुला कळते? हे म्हणजे पप्पाच्या वडिलापासून. बरं. तर आता तू कधीपासून लक्ष घालायला? मी आता 10वी म्हणजे झाले ना. 10वी जसं झाली तसं 11वीला. बरं, 11वीलाच का? बरं. तर मला सांग, आता हे म्हशी आपल्याकडे 3 हात आहे की नाही? बरं. तर ही म्हैस विकत आणली आहे, घरची आहे? ही विकत आणलेली. ही का? बरं. ही कितीला आणली बरं? ही 1 लाख. 1 लाखाला? बरं. आता दूध देते का? आता गाभणी आहे. मग तरी 5 महिन्याची. 5 महिन्याची. एक टाइम देते का? नाही, एक टाइम देऊ लागली. आता आटली का? बरं. तर किती देत गेली आपण गावाच्या अगोदर? ही देऊ लागली 4-4 लिटर. 4-4 लिटर. बरं. आणि ही म्हैस ही बसली ती का? आता जनलेली आहे ती, द्यायली 4-4. जनली काही? किती दिवस झाली? तरी 1-2 महिने झाले. असं का? हो. बरं. 4-4 लिटर द्यायली. वगार द्यायला 2-2 लिटर. ही वगार का? पहिला रूम. बरं. तर ही म्हैस कितीला आणली होती म्हणलं? ही का? ही आणली 1 लाखाला. 1 लाखाला. बरं. ही 40,000 का? पहिला रू. बरं. आता ही किती देते म्हणला? पहिला 2-2 लिटर सर. 2-2 लिटर. हो. बरं. तर मग सकाळचं चारा नियोजन कसं राहते इथं? चारा नियोजन सकाळून कुटार टाकत असतो. बरं. आणि संध्याकाळून गवत. बरं. आणि दुपारी कडबा. तर तुम्हाला शेती किती आहे म्हणली? शेती आहे 2 एकर. 2 एकर. तर त्याच्यामध्ये काय लावलं का याच्यासाठी खायला? लावलं ना, गवत आहे आणि हे आहे टाळक्या. बरं. तर मग आता हे दूध डेअरीला देता का वरवे? डेअरीला आहे सर काही, म्हणजे ढेपी पोरग 10-20 लिटर. बरं. आणि वरवे आहेत काही 10-15. बरं. आता शेतकरी मित्रांनो, यांच्या गावाजवळून हिंगोली म्हणजे जिल्हा गाव शहर जवळ आहे, त्यामुळे वरवे पण काय देतात. तर एकंदरीत महिन्याकाठी किती उत्पन्न येतात? महिना काय डेअरीचा पप्पाला माहिती. असं का? बरं. आणि वरवे आहे की नाही? वरवे. आणि मला सांग, ढेप आहे का याला? ढेप आहे ना. बरं. किती ढेप ठेवता? तरी 2-3 किलो ठेवत असतो टोपल्यावर. समजा हे टोपलं आहे की ना? बरं. ते वघार पण दिलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, यांचे वडील पण दुग्ध व्यवसाय दूध घेऊन म्हणजे हिंगोलीमध्ये जातात, विकतात. आणि त्यामुळं सगळं दूध व्यवसायाचं पैशाचं नियोजन त्याच्याकडे हातरून इथं फक्त चारा व्यवस्थापन हे सोयी करतो. तर मला एक एकंदरीत सांग, आता कॉलेज करत दुग्ध व्यवसाय पण यांचं पण बघतोस तू, आहे की नाही? आणि यांना दुसरं काय पाऊस वगैरे आला तर राहण्यासाठी सर आता बांधकाम चालू आहे आता इथं. बरं. असं का? आणि आपलं घर कुठं आहे? घर आपलं सर समोरून आहे, त्याच्या पलीकडे आहे का? ते चालू आहे बरं. बांधकाम चालू आहे का? बरं. तर शेतकरी मित्रांनो, यांचे वडील ते बांधकाम चालू असल्यामुळे तिकडे आहेत आणि हा तरुण आपल्याला माहिती देत आहे. तर मला एक सांग, दुग्ध व्यवसाय म्हणजे आता तू बघत असेल ना, दुग्ध व्यवसाय शेती जोड व्यवसाय परवडते आहे की नाही? एकंदरीत आता तू शिक्षण वगैरे याच्यावर, बाकी दुसरं आहे की नाही? हो. तर नक्की शेतकरी मित्रांनो, शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करा आणि